नमस्कार. श्री स्वामी समर्थ. शनिवार दिनांक 9 ऑगस्टला आहे रक्षाबंधन. रक्षाबंधना दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी माहेरी जाते. जेव्हा बहीण आपल्या भावाकडे राखी बांधण्यासाठी जाते त्यावेळी तिने माहेरहून म्हणजेच भावाकडून आईकडून या 3 वस्तू आणू नयेत. 99% महिलांना ही गोष्ट माहीत नाही. बऱ्याच महिला ही चूक करतात. तर या वस्तू माहेरून आणल्यामुळे आपल्या पतीवर संकट येते, माहेरी गरिबी व दारिद्र्य येते. तर अशा वस्तू आपण माहेरून आणू नयेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा कोणत्या 3 वस्तू आपण माहेरून आणू नयेत, त्याचबरोबर आपल्या भावाला कोणत्या रंगाची राखी बांधावी, कोणत्या शुभ मुहूर्तावर आपण आपल्या भावाला राखी बांधावी जेणेकरून त्याची प्रगती होईल, त्याला दीर्घ आयुष्य लाभेल. तर अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवट पण नक्की बघा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सारिका भक्ती विश्वमध्ये आपले मनापासून स्वागत करते. रक्षाबंधनाचा हा सण भाऊ आणि बहीण यांच्या अतूट नात्याचे प्रतीक आहे. बहीण आपल्या भावाच्या रक्षणासाठी त्याच्या हातावर रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधते आणि भावाच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते. भाऊ देखील बहिणीचे आयुष्य व रक्षण करण्याचे वचन देतो. तर असा हा भाऊ बहिणीच्या अतूट नात्याचा सण रक्षाबंधन 9 ऑगस्टला आहे. तर रक्षाबंधनावर प्रत्येक वर्षी भद्राचे सावट असते, त्यामुळे भद्रा काळात राखी बांधली जात नाही. भद्रा काळ अशुभ मानला जातो. तर यावर्षी पंचांगानुसार 8 तारखेला दुपारी 2:12 ते मध्यरात्री 1:52 भद्रा काळ आहे. त्यामुळे 9 ऑगस्टला भद्राचे कोणतेही सावट रक्षाबंधनावर नाही. 9 ऑगस्टला आपण सकाळी 5:30 वाजल्यापासून ते दुपारी 1:24 कधीही आपल्या भावाला राखी बांधू शकतो. सकाळी 9 ते 9:30 या काळात राहू काळ आहे. हा 1.5 तासाचा काळ वगळता आपण दिवसभरामध्ये आपल्या भावाला कधीही राखी बांधू शकतो. भावाला ओवाळण्यासाठी आपण जे ताट तयार करतो त्यामध्ये हळद, कुंकू, अखंड अक्षता, 1 सुपारी, सोन्याची अंगठी, मिठाई, राखी आणि त्याचबरोबर आपल्याला तेलाचे निरांजन घ्यायचे आहे. तुपाचे निरांजन आपण भावाला ओवाळताना वापरायचे नाही. तुपाचे निरांजन हे देवासाठी असते आणि तेलाचे निरांजन आपण भावाला ओवाळण्यासाठी वापरायचे आहे. ओवाळताना आपण पूर्व पश्चिम असे बसावे. आपल्या भावाच्या डोक्यावर टोपी असावी. टोपी घातल्यानंतरच मगच आपण ओवाळायचे आहे. कुंकवामध्ये थोडेसे पाणी घालून कुंकू ओले करून घ्यावे आणि अंगठ्याने आपल्या भावाच्या कपाळावर नाम ओढायचं आहे आणि अखंड अक्षता त्या कुंकवावर आपण चिटकवायचे आहे. त्यानंतर आपण औक्षण करायचे आहे. औक्षण करून झाल्यानंतर आपण भावाला गोड पदार्थ खायला द्यायचा आहे आणि राखी बांधायची आहे. भावाच्या हातावर राखी बांधत असताना 3 गाठी बांधायच्या आहेत. या 3 गाठींचा संबंध हा ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्याशी आहे. या 3 गाठी ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे प्रतीक आहे. पहिली गाठ ही भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी, दुसरी गाठ ही आपल्या स्वतःच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि तिसरी गाठ ही बहीण भावाच्या दीर्घ आयुष्यामध्ये असेच अतूट प्रेम राहावे यासाठी ही तिसरी गाठ असते. जी राखी आपण आपल्या भावाला बांधणार आहे ती चित्रविचित्र आकाराची असू नये, त्याचवर काळ्या रंगाची असू नये. तर शुभ चिन्ह असलेली आणि शुभ रंग असलेल्याच राखी आपण आपल्या भावाला बांधायची आहेत. ज्यांना भाऊ नाही त्यांनी वाईट वाटून घेऊ नये. आपली एखादी बहीण असेल, आपल्या बहिणीला राखी बांधू शकता किंवा बहीणही नसेल तर आपण आपल्या देवघरामध्ये स्वामींची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला आपण राखी बांधायची आहे. किंवा आपल्या गावामध्ये जसे स्वामी समर्थ महाराजांचे मंदिर असेल तर आपण मंदिरात जाऊन महाराजांना राखी जरूर बांधावी. बहिणीने राखी बांधल्यानंतर भावाने ते ताट रिकामे ठेवू नये, तर त्यामध्ये 11 रुपये तर ठेवावेत. आपण काही भेटवस्तू देणार असाल तर देऊ शकता, नसतील तर आपण 11 रुपये 51 रुपये आपल्या बहिणीला भेट म्हणून जरूर द्यावेत किंवा आपण ओटी दिली तरी देखील चालेल. रक्षाबंधना दिवशी काही ठराविक वस्तू आपण आपल्या माहेरहून सासरी आणू नयेत. यामध्ये आपण सर्वप्रथम झाडू कधीही स्त्रियांनी माहेरहून सासरी आणू नये. झाडू हे लक्ष्मीचे रूप आहे. आपण जर झाडू माहेरून सासरी आणला तर आपल्या माहेरमध्ये दरिद्रता येते, गरिबी येते, घरातील लक्ष्मी निघून जाते. त्यामुळे स्त्रियांनी कधीही माहेरहून झाडू आणू नये. त्याचबरोबर टोकदार वस्तू ही आपल्या माहेरहून कधी सासरी घेऊन जाऊ नये. सुरी, कात्री, सुई अशा वस्तू आपण माहेरमधून घेऊन जाऊ नये. यामुळे नात्यामध्ये गोडवा राहत नाही, कटुता येते. त्यामुळे अशा धारदार वस्तू आपण माहेरहून सासरी घेऊन जाऊ नये. तिसरी वस्तू म्हणजे लोणचे. लोणचे हे नकारात्मकता वाढवते, नातेसंबंध बिघडतात. त्यामुळे लोणचे आपण कधीही माहेरहून सासरी घेऊन जाऊ नये. लोणच्याची चव आंबट असल्यामुळे ते नात्यांमध्ये भेद निर्माण करते. त्याचबरोबर लोणच्यामध्ये जास्त प्रमाणात मीठ असते. मीठ हे लक्ष्मीकारक आहे. त्यामुळे आपण कधीही माहेरहून लोणचे सासरी घेऊन जाऊ नये. तर मैत्रिणींनो, आपण रक्षाबंधना दिवशी किंवा इतर वेळीही आपण या 3 वस्तू माहेरहून सासरी घेऊन जाऊ नये. रक्षाबंधनाचा हा सण बहीण भावाच्या अतूट प्रेमाचा सण आहे. तर आपण या दिवशी काही रुसवे फुगे असेल तर सोडून आपण आपल्या भावाला राखी बांधायची आहे. तुम्हा सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा.
आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आजची माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.